एक्सरसाइजमधलं पहिला प्रॉब्लेम चालू करूया. अमित भाई अँड नरेन भाई आर पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. From the following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading and profit and loss for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. आता ट्रायल बॅलन्स बघा. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटला फॅक्टरी बिल्डिंग बॅलन्स शीट, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट आणि परचेजेस ट्रेडिंगला जातोय. हा ओल्ड बॅड डेट्स आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये असलेलं ओल्ड बॅड डेट असणार, म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट करायचं. नेक्स्ट हा सेल्स रिटर्न सेल्समध्ये लेस करायचं. नेक्स्ट हा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आहे. गव्हर्नमेंट बॉन्ड हा असेट असणार, पण ब्रॅकेटमध्ये इथं काय दिलेत, परचेज्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे काय, हा 10% हा गव्हर्नमेंट बॉन्डवरती इंटरेस्ट. हा गव्हर्नमेंट बॉन्ड बॅलन्स शीट असेटमध्ये जाणार. हे असेट आहे, ह्या असेटवरती 10% बॉन्ड आहे. पण हा हिडन ॲडजस्टमेंट कसं, परचेज्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018 म्हणजे 1 ऑक्टोबरला परचेज केलेत आणि 31 मार्चपर्यंत आपलं हा डेट आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्स म्हणजे ट्रेडिंग अकाउंट काढायचं आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर टू 31 मार्चपर्यंत किती महिना होता तेवढं इंटरेस्ट द्यायचं. त्या पद्धतीनं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण बघूया. आता इम्पोर्ट ड्युटी एक राहिलं. आता हे इंटरेस्ट रिसिव्ड काय आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड घ्यायचं. त्याच्यानंतर इम्पोर्ट ड्युटी आहे. इम्पोर्ट ड्युटी हा डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. लिगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मोटिव्ह पॉवर आहे, पण डायरेक्ट फॅक्टरीचं एक्सपेन्सेस असल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड येणार. त्याच्यानंतर वेअरहाऊस रेंट. हा वेअरहाऊस रेंट म्हणजे हा वेअरहाऊस म्हणजे हा आधी समजून घ्यायचं. वेअरहाऊस हा गोडाऊन रेंट म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. नेक्स्ट कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हा बॅलन्स शीटमध्ये. मग नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट, इथं पण ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, म्हणजे हा हिडन ॲडजस्टमेंट आहे. फॉर 2 years WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम असं मिनिंग त्याचं. 1 जानेवारी 2019 जानेवारीपासून हा ॲडव्हर्टाइजमेंट इफेक्ट झाले, म्हणजे त्या दिवस 1 जानेवारीपासून ॲडव्हर्टाइजमेंट चालू म्हणजे 31 मार्चपर्यंत, म्हणजे 3 महिन्याचं फक्त आपल्याला पाहिजे. म्हणजे त्यांनी दिलेत किती, 2 वर्षासाठी 10,000 असं दिलेत. म्हणजे आपण ॲडजस्टमेंट लिहिताना म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक्स्ट्रा वर्किंग नोट बघूया आपण. म्हणजे कसं इथं 24 मंथसाठी हा दिलेला आहे ना, मग 21 मंथ हा ॲडव्हान्स असणार. त्या पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन करूया. त्याच्यानंतर सॅलरीज आहे. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेंट पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता ड्रॉइंग्स आहे. हा ड्रॉइंग्स बॅलन्स शीटचा पार्टनर्सचा कॅपिटलमध्ये लेस करायचं. नाहीतर आपण सेपरेट कॅपिटल अकाउंट काढला की नाही, कॅपिटल अकाउंटमध्ये घ्यायचं असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्याच्यात डेबिट साईड घ्यायचं. नेक्स्ट फर्निचर येतो. हा बॅलन्स शीट असेट साईड. बिल्स रिशिवेबल, फ्री होल्ड प्रॉपर्टी हे सगळं बॅलन्स शीटमध्ये येतो. नेक्स्ट येतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अमित भाई आणि नरेन भाईचं कॅपिटल बॅलन्स दिलेत. सेपरेट कॅपिटल अकाउंट काढलं तर त्याच्यात क्रेडिट साईड तरी येतो, नाहीतर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड त्यांच्या ओपनिंग बॅलन्सेस म्हणून दाखवायचं. नेक्स्ट सेल्स आहे. सेल्स ट्रेडिंगचा क्रेडिट साईड. बिल्स पेएबल बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हा डिस्काउंट रिसिव्ड आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. नेक्स्ट क्रेडिटर्स आहे बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईड. नेक्स्ट RDD हा ओल्ड RDD आहे बॅलन्स शीटचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड ॲडजस्टमेंट करायचं. नेक्स्ट बँक लोन बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईड. परचेजेस रिटर्न हा ट्रेडिंगचा डेबिट साईड परचेजेसमध्ये लेस करायचा. आता येतो ॲडजस्टमेंट. आता बघा स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट 43,000. आता बघा हे स्टॉक क्लोजिंग डेट आहे 43,000. हा क्लोजिंग डेट म्हणजे ट्रेडिंगचा डेबिट साईड एक आणि बॅलन्स शीटचा असेट साईड आहे. आता
अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन आहे. म्हणजे हा गुड्स म्हटल्यावर हा आधी बघायचा हा ट्रेडिंगमध्ये येणार. म्हणजे त्याच्यानंतर ट्रेडिंगचा क्रेडिट साईड आहे, गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट म्हणून दाखवायचं. हे ऑलरेडी अनइन्शुअर्ड म्हटले म्हणजे हे दोनच इफेक्ट येणार. म्हणजे सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड लॉस्ट बाय थेफ्ट म्हणून. त्याच्यानंतर क्रिएट RDD 2%. जे काही सन्ड्री डेटर्सचं ॲडजस्टमेंट म्हणजे सन्ड्री डेटर्सचं बॅड डेट वगैरे असेल, काय तर डिस्काउंट वगैरे असेल, ते सगळं ॲडजस्टमेंट करून उरलेल्या अमाऊंटवरती हा RDD काढायचा 2%. त्याच्यानंतर मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हीज डेट्स ऑफ ₹500. बघा, हे मिस्टर पाटील कस्टमर आहे. कस्टमर म्हटला की नाही, हा डेटर्सचं रिलेटेड आलं. म्हणजे डेटर ह्या कन्फ्यूज करण्यासाठी अशा पद्धतीचं दिलेलं आहे. म्हणजे कस्टमर इन्सॉल्वंट झाल्यामुळं ते 500 पैसे भरलं नाही, म्हणजे हा बॅड डेट झाला. डेट्स होती ते भरलं नाही, म्हणजे हा बॅड डेट झालं, म्हणजे न्यू बॅड डेट असं समजायचं. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे रेंट अँड सॅलरीज. रेंटला पण मार्किंग करा, ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर सॅलरीचं पण ॲडजस्टमेंट आहे, ते मार्किंग करा. मग त्याच्यानंतर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट फर्स्ट इफेक्ट येतो आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईड. त्याच्यानंतर डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग आणि फर्निचर डायरेक्ट अमाऊंटच दिलेत. इथं काय कॅल्क्युलेशन करायचं काय गरज नाही. डेप्रिसिएशन पहिला फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये त्या असेटमध्ये म्हणजे फॅक्टरी बिल्डिंगमध्ये 2,500 आणि फर्निचरमध्ये 1,800 लेस करायचं. मग उरलेलं अमाऊंट म्हणजे आउटर कॉलममध्ये. त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईड डेप्रिसिएशन म्हणून घ्यायचं. ओके. प्लांट अँड मशिनरी सुरुवातीचा आयटम डायरेक्ट होता. प्लांट अँड मशिनरी किती आहे अमाऊंट? 2,80,000. त्याचं ॲडजस्टमेंट आहे का? मग डायरेक्ट ऑटोमध्ये 2,80,000. नेक्स्ट फॅक्टरी बिल्डिंगचं ॲडजस्टमेंट आहे बघा. फॅक्टरी बिल्डिंग अमाऊंट किती? 75,000. 35,000 लेस डेप्रिशिएशनच असणार, ते आपण नंतर बघू काय ते. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स आहे. त्याचं पण बॅड डेट्स RDD वगैरे सगळं आहे, ते बघू आपण. सन्ड्री डेटर्स इनर कॉलममध्ये 28,700. आता नेक्स्ट परचेजेस. आता फिक्स आयटम काय आहे ते आपण आधी लिहूया. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेजेस, त्याचं रिटर्न आहे. सहसा सगळ्या प्रॉब्लेमला सेल्स रिटर्न आणि परचेजेस रिटर्न आलेलंच आहे बघा. रिटर्न्स आणि इथं बाय सेल्स आणि लेस रिटर्न. नंतर चेक करा. तर परचेजेस आहे 85,500. नेक्स्ट बॅड डेट. आता इथं 2-3 लाईन इथं सोडून म्हणजे हा ह्याच्यात ट्रेडिंग अकाउंट एवढं सोडून इथं 2 बॅड डेट्स. किती आहे अमाऊंट बॅड डेट्सचं? 500. तर इथं ॲड न्यू बॅड डेट
ॲड न्यू RDD काढायचा आहे. हा एक प्रोसिजर कायमच लक्षात ठेवायचं. तर एक लाईन सोडून ओल्ड RDD, हे पण फिक्सच आहे सहसा सगळ्या प्रॉब्लेम मध्ये. आता नेक्स्ट सेल्स रिटर्न 2200. नेक्स्ट सेल्स रिटर्न झालं. तर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेज ऑन 1 ऑक्टोबर 2018 आहे. परचेज म्हणजे हा हिडन ॲडजस्टमेंट आहे. आधी 10% गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे हा असेट मध्ये घेऊया. आता इथं 2-3 लाईन सोडूया, म्हणजे इथं पण लेस न्यू बॅड डेट असं ॲडजस्टमेंट करू शकतो आपण. मग इथं लेस न्यू RDD. मग इथं काय घ्यायचं 10% गव्हर्नमेंट बॉन्ड किती आहे 40,000. इनर कॉलम मध्ये घेऊया. आता बघा तिथंच आहे हिडन ॲडजस्टमेंट 1 ऑक्टोबर 2018 ला. आता फर्स्ट परचेज कधी केले 1 ऑक्टोबर 2018. आपला इयर कधी संपतोय 31 मार्च 2019. आता इथून इथपर्यंत किती वर्ष होतात, सॉरी किती महिना होतात 6 मंथ. आता हा 10% म्हणजे हा इंटरेस्ट असतो. म्हणजे 10% कशावरती 40,000 इंटू 10%. मग हे 6 महिन्यासाठीच फक्त द्यायचं. हे पूर्ण वर्षभराचं 10% असतो. पण आपल्याला कधी खरेदी केलेला आहे 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर टू 31 हा वर्ष एक संपतो हे 31 मार्चला. म्हणजे तिथपर्यंतच आपल्याला इंटरेस्ट द्यायचा. मग म्हणजे इनडायरेक्टली आता हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आता ओव्हरऑली बघा 40%ला 40,000ला 10% म्हणजे 4,000 होतोय. मग 6 महिने म्हणजे त्याचा निर्णय म्हणजे ओव्हरऑली 2,000 असं करू शकतो. म्हणजे ऍड इंटरेस्ट रिसिवेबल म्हणजे किती 2,000 आउटर मध्ये 42,000. आता नेक्स्ट तर तेच इंटरेस्ट रिसिव्ड इथं आपल्याला रिसिव्ड आहे. असेट वरती इंटरेस्ट हा फायदा आहे आपल्याला. म्हणजे हा इथं वरती एक लाईन सोडून बाय इंटरेस्ट रिसिवेबल किती 2,000. नेक्स्ट इम्पोर्ट ड्युटी आहे 1,800. म्हणजे इथं टू इम्पोर्ट किती डायरेक्ट आउटर मध्ये 1,008. नेक्स्ट काय आहे लीगल चार्जेस 2,000. आता ह्याचा इथं क्लोज होतोय टू लीगल चार्जेस किती आहे 2,000 आउटर मध्ये. नेक्स्ट येतो मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर 12,000. मोटिव्ह पॉवर डायरेक्ट इन्कम आहे ते, सॉरी डायरेक्ट एक्सपेन्सेस. मोटिव्ह पॉवर 12,000. नेक्स्ट वेअरहाऊस रेंट. वेअरहाऊस म्हणजे ह्याचा आधी मिनिंग समजून घ्यायचं. गोडाऊन रेंट. वेअरहाऊस म्हणजे हा गोडाऊन म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ते वेअरहाऊस. ह्याचा ऍडजस्ट 1,800. नेक्स्ट कॅश इन हँड कॅश ॲट बँक. कॅश इन हँड कॅश ॲट बँक. अमाऊंट किती आहे बघा 20,000 and 70,000. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट. आता हे पण हिडन ॲडजस्टमेंट आहे बघा. म्हणजे टू ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट किती आहे 10,000 आहे.
त्याआधी ॲडव्हर्टाइजमेंटचं WEF, आता ह्याचे लॉंग फॉर्म समजून घ्या. WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम, त्याचं म्हणजे कधी 1 जानेवारी 2019. आपला वर्ष कधी संपतोय 31 मार्च 2019, म्हणजे हा 3 मंथ ओनली. आपल्याला ह्या वर्षाचा 31 मार्च 2019 वर्षाचा ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट आपल्याला किती गरज आहे? फक्त 3 महिन्याचं गरज आहे. का? हिथून चालू झाले ॲडव्हर्टाइजमेंट, हिथून चालू झाले, फक्त 3 महिन्याचं आपल्याला गरज आहे. पण त्याने ब्रॅकेटमध्ये काय हे दिले? हा पेड फॉर, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट हा 10,000 किती 2 वर्षासाठी, म्हणजे 2 वर्ष म्हणजे हा 24 मंथ साठी भरलेला आहे. म्हणजे काय समजून 21 मंथ, आता 3 महिना फक्त आम्हाला पाहिजे, मग उरलं किती 21 मंथ हा पेड इन ॲडव्हान्स. म्हणजे हा पूर्ण 24 मंथ साठी आहे. 21 मंथ साठी किती प्रीपेड ॲडव्हान्स किंवा प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला काढायचं आहे. ते कसं काढायचं बघा. ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट फॉर 24 मंथ साठी किती 10,000 आपल्याला 10 मंथ साठी काढायचं आहे. म्हणजे हे 10 मंथ 21 मंथ साठी काढायचं आहे. कसं काढायचं? 10,000 21 डिवायडेड 24. मग जे अमाऊंट येते ते प्रीपेड किंवा पेड इन ॲडव्हान्स. आता किती येते बघा, काढा. किती? 8,750. आता हे काय झालं? प्रीपेड अमाऊंट झालं. समजून 8,750. $1,250 फक्त 3 महिन्याचं ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट आता द्यायचं. आता बघा हे पेड इन ॲडव्हान्स असेट ॲज असेट, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट घेऊ शकतोय, पेड इन ॲडव्हान्स किंवा ॲडव्हान्स पेड ॲडव्हर्टाइजमेंट असं पण घेऊ शकतोय आपण. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट किती 8,750. तर नेक्स्ट सॅलरीज 3,000 सॅलरीज ॲडजस्टमेंट आहे. स्टार आहे काय बघा. 2 सॅलरीज किती आहे 3,800 इनर मध्ये 3,800. तर नेक्स्ट रेंट, त्याचं एक लाईन सोडून 2 रेंट किती आहे 1,500 आउटर मध्ये. रेंट पण मला वाटते आउटस्टँडिंग किती 1,500. आउटस्टँडिंग आहे ना ह्याची. ऍड आउटस्टँडिंग, सॅलरीचं पण आउटस्टँडिंग आहे ना. बघू नंतर ते काय. आता नेक्स्ट ड्रॉइंग. आधी इथं कॅपिटल कोण आहे अमित, त्याचं काय येईल ते इथं. मग इथं लेस ड्रॉइंग्स. आणि दुसरा कोण आहे अमित आणि नरेन. जे अमाऊंट येते ते इथं मग त्या ऑर्डरमध्ये घ्यायचं. आणि इथं मी शॉर्ट मध्ये लिहितो नरेन म्हणून. मग त्याची अमाऊंट प्रॉफिट आला तर प्रॉफिट आणि हे आलं तर इथं लेस ड्रॉइंग्स. तर अमाऊंट किती आहे 2,400 आणि इथं 3,200. ओके. नेक्स्ट फर्निचर.
किती अमाऊंट? 1,95,800. 1,95,800. ऑब्विसली ह्याचं डेप्रिशिएशनच असणार. नेक्स्ट फ्री बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल भरपूर आहे आयटम, मोठा आहे प्रॉब्लेम. 20,700. नेक्स्ट फ्री होल्ड प्रॉपर्टी. 40. फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000. ओके. आता डेबिट साइडचं झालं बघा. आता क्रेडिट साइड कॅपिटल बॅलन्स आहे बघा सुरुवातीलाच. अमित आणि नरेन भाईचं 3 लाख. अमितचं 3,50,000. नेक्स्ट नरेनचं 3 लाख. ओके. नेक्स्ट सेल्स 1,80,000. 1,80,000 हे रिटर्न लेस करून हे करूया. $1,77,800 येते काय बघा. नेक्स्ट बिल्स पेएबल. आता ह्याचं हे झाल्यावर बिल्स पेएबल किती आहे अमाऊंट? 8,500. नेक्स्ट डिस्काउंट रिसीव्ड आहे 2,200 आहे ना. 1,200. नेक्स्ट क्रेडिटर्स किती? 38,500. नेक्स्ट आरडीडी ओल्ड आरडीडी 2,000. ओल्ड आरडीडी 2,700. नेक्स्ट बैंक लोन किती? 15,000. परचेज रिटर्न 2,000. हां परचेज रिटर्न 2,000. 83,500. आता सगळं झाले बघा. ॲडजस्टमेंट बघूया. तर स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड किती? 43,000. आणि इथं एक 2-3 लाईन सोडून इथं बाय क्लोजिंग स्टॉक किती? 43,000. अजून हे जरा वर घेतलं तर चालेल. हे अजून एक 2 आयटम लिहिलं. 43,000. Next, uninsured goods worth ₹8,000 were stolen. म्हणजे by goods stolen, goods destroyed by किंवा lost by, goods lost by theft. किती? 8,000. तर सेकंड इफेक्ट इथं लिहूया. lost by theft किती? 8,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्येच. आता नेक्स्ट क्रिएट आयडीडी 2% आहे. त्याच्या आधी न्यू बॅड डेट आहे काय बघूया. न्यू बॅड डेट आहे मिस्टर पाटील our customer become insolvent, could not pay his debts. डेट पे केला नाही. मिस्टर पाटील कस्टमर आहे, कस्टमर पेमेंट नाही केलेला हा न्यू बॅड डेट असतो. म्हणजे किती आहे? 500.
म्हणजे इथं न्यू बॅड डेट आधी 500 बघूया. 28,200 सगळी डेटलमध्ये न्यू बॅड डेट लेस केल्यावर आता तेच न्यू बॅड डेट इथं पण ठेवूया. न्यू बॅड डेट किती 500. आता किती आहे आरडीडी आपल्याला किती काढायचे 2% काढायचे. हे ऍडजस्टमेंट झालं म्हणजे 28,200 वरती 2% काढायचं आरडीडी. $564 इथे बघा न्यू आरडीडीचं कॅल्क्युलेशन 564 आणि इथं पण न्यू आरडीडीचं 564 न्यू आरडीडी. आता इथं काय आहे ते ऑटोमध्ये ठेवूया. बघा किती होते. ओके नेक्स्ट आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट अँड सॅलरीज आहे. रेंट आउटस्टँडिंग इथं कुठं लिहिले आपण हा इथं खाली आहे बघा रेंट अँड सॅलरीज किती किती आहे. रेंट 800 रेंट 800 सॅलरीज 300 आहे वरती बघा सॅलरीज 300 म्हणजे ऍड करायचंय 4,100 आणि हे 2,300. तर हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इथं खाली रेंट अँड सॅलरीज किती रेंट 800 आणि हे 300 म्हणजे 1,100 होत. आता आणि काय झालं बघा डेप्रिसिएशन डायरेक्ट अमाऊंटच दिलेलं आहे. कॅल्क्युलेशन करायचं काही गरज नाहीये. आता बघा डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग 2,500 तर फॅक्टरी बिल्डिंग 2,500 आणि फर्निचर 1,800 त्याची अमाऊंट आउटरमध्ये 1,94,000. ओके इथं डेप्रिसिएशन तर 500 72,500 बघा बरोबर होते काय. आता झालं बघा सगळं ते डेप्रिसिएशन इथं घ्यायला पाहिजे. टू डेप्रिसिएशन 2 आहे. फॅक्टरी बिल्डिंग शॉर्ट मध्ये लिहितो किती आहे 2,500 आणि नेक्स्ट फर्निचर 1,800 किती 1,800 1,800 4,300. आता आरडीडीच आपलं राहिले बघायचं आउटर मध्ये घ्यायचं. हे सगळं टोटल करा बघा. मुद्दाम हे लिहिले मी हे पूर्ण लिहूच तोपर्यंत लक्ष द्यायचं. तर बॅड डेट ओल्ड बॅड डेट 500 हे तरी प्रोसिजर आहे आपलं. हा फिक्स आयटम हे कायम हे लिहून ठेवायचं. ओल्ड बॅड डेट किती आहे 500 आहे. न्यू बॅड डेट 500 न्यू आरडीडी 564 आहे. तिन्ही मिळून 1,564 होते. पण ओल्ड आरडीडी 2,700 आहे 2,700 म्हणजे ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे. ह्याच्या अगोदर एक प्रॉब्लेम कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या प्रॉब्लेम मध्ये सोडवताना मी सांगितलं होतं. म्हणजे ओल्ड आरडीडी जास्त आहे म्हणजे हे तिन्ही मिळून सुद्धा हे कमी. इथं मायनस आन्सर येतो. मायनस आन्सर आम्ही ठेवू शकत नाही. मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं आपण ह्या साईड घ्यायचं. पेन्सिलनं तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असं केला तर म्हणजे प्रॉब्लेम असं सोडवत जायचं. आधी कुणाला माहिती नसतं पेन्सिलनं असं खोडायचं बरोबर. ह्याच्या उलटा आहे ओल्ड आयडी आधी घ्यायचं इथं बाय ओल्ड आरडीडी किती आहे 2,700. मग हे इथं ऍड केले हे तिन्ही लेस करत जायचं इथं फक्त लेस न्यू बॅड डेट किती आहे
न्यू बॅडेट 500, न्यू RDD लेस न्यू RDD किती ते पण 564 आहे 564. मग ओल्ड RDD सॉरी ओल्ड बॅडेट किती आहे ते पण 500. हे लक्षात ठेवा. असं करायचं म्हणजे हे पूर्ण क्लोज. म्हणजे आता इथं उलटा सेम टू सेम घेतलं. आता हे 1564 येतो. 2700 1564 हा लेस करायचा टोटल. $1136 बघा एवढं. म्हणजे मी अगोदर पण म्हटलेलं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काहीतरी नवीन शिकायला भेटतो. हा लक्षात ठेवायचं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात 2-3 मार्क्स जाऊ शकतात. प्रत्येक ऍडजस्टमेंटला 1-1 मार्क्स असतात आणि ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंगला सगळं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग म्हणून ते 5-6 मार्क्स असतात. लक्षात ठेवा. मग आणि काय राहिलं काय बघा. आणि ते सगळं कॅल्क्युलेशन वगैरे सगळं इथं अजून इथं प्रॉफिट किंवा लॉस आल्यावर येतो. मग सगळं ऍडजस्टमेंट पण झालं. RDDचं ऍडजस्टमेंट पण झालं. आता आपण 1 बाय 1 क्लोज आधी ट्रेडिंग क्लोज करूया मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा याची टोटल किती येते बघा 1500. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाउन 1,31,500. ओके. आता ह्या साइड किती येते बघा. मग आता हे काय इक्वली वाटायचं आहे. रेशो नाहीये ना. इक्वली सांगितलेलं आहे. लॉस असेल तर लॉस, प्रॉफिट असेल तर प्रॉफिट. 1,35,836 काय टोटल किती 1,35,836. मग एक्सपेन्सेस टोटल हे 8,000 2,000 म्हणजे 10,800 12,000 13,050 13,050 13,150 15,150. आता हे 21,000 मग इथं 1,12,086 प्रॉफिट 12,086. ह्याची टोटल किती आलं 1,36,000 सॉरी 35,836. टू नेट प्रॉफिट. इथं जागा नाही म्हणजे दोन्ही पार्टनर मध्ये इक्वली वाटायचं आहे. वाटून ठेवा तुम्ही. म्हणजे इथं मी डायरेक्ट मी प्रॉफिट म्हणून इथं लिहिलेलं आहे 1,12,086. हे इक्वली वाटायचं. इक्वली वाटायचं म्हणजे कसं तर 2 5 2 6 2 4 56,004. आता ऍड नेट प्रॉफिट किती 56,043 आणि इथं पण ऍड नेट प्रॉफिट 56,043. तर टोटल किती होते बघा 3,56,043 आणि इथं 4,06,043.
ड्रॉइंग्स लेस करायचं आहे की हां हां विसरले. बघ 3,52,843 आणि हे 4,03,643. आता टोटल करा बघू. $8,19,586. कुठलं साहेब हे लायब्ररीचं आहे. तिकडे येते का बघ तेवढं.